श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. अर्थ: हे स्वामी, तुम्ही सुखाचे धाम आहात, परब्रह्म स्वरूप आहात, भक्तांना शांती देणारे आणि अनंत रूपे धारण करणारे अनंत आहात. तुझ्याच कृपे करोन अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. अर्थ: तुमच्या कृपेने थोडक्यात स्वामी चरित्र सांगितले आहे. पुढील कथा अतिशय रसपूर्ण आहे, ती तुम्ही कृपाळूपणे सांगत आहात. मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अर्थ: मागील अध्यायाच्या शेवटी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर स्वामींनी केलेले चमत्कार वर्णन केले आहे. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होत असे सकला, वैकुंठ धाम नगरी ते. अर्थ: स्वामी अक्कलकोटमध्ये राहू लागले, लोकांना भजन मार्गाकडे वळवले, संपूर्ण नगरी वैकुंठासारखी आनंदी झाली. राज निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदान, राजे राय बहादूर शंकरराव नामक. अर्थ: निजाम सरकारांच्या दरबारात राय बहादूर शंकरराव नावाचे दप्तरदार होते. 6 लक्षांची जागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल सती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असे नाम. अर्थ: त्यांच्याकडे 6 लक्षांची जागीर होती, सर्व सुखे संपत्ती व संतती यांची काहीच कमतरता नव्हती. परिपूर्व कर्मागाध तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. अर्थ: पण पूर्वजन्माच्या कर्मामुळे त्यांना गंभीर आजार झाला, अनेक उपाय केले तरी आजार गेला नाही. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्न पाणी. अर्थ: त्या आजारामुळे दिवस रात्र चैन पडत नव्हती, शरीर खंगले, अन्न पाणी गोड लागत नव्हते. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैच्या त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. अर्थ: भोगविलास नकोसे झाले, सुखाचा काहीच आनंद उरला नाही, झोप येत नव्हती, चिंता सतत जाळत होती. केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संत परणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. अर्थ: आरोग्यासाठी अनेक अनुष्ठाने केली, ब्राह्मणांना भोज घातले, अनेक दाने दिली, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. अर्थ: संसार सुखाचा वीट आला, जीवन प्रवास त्रासदायक वाटू लागला, शरीर काळवंडले, शांती उरली नाही. विधीने लेख भाली लिहिला, तोन चुके कवनाला, तव तदनुसार प्राणी मात्राला, भोगने प्राप्त होत असे. अर्थ: विधात्याने कपाळावर जे लिहिले आहे ते कुणालाही चुकत नाही, प्रत्येक प्राणी आपल्या कर्माचे फळ भोगतो. कोणाला लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासवून, ऐसा कोण समर्थ. अर्थ: आता कुणाच्या शरण जावे, माझ्यावर कृपा करून आजारातून कोण मला सोडवेल. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. अर्थ: मग त्यांनी विचार केला की प्रसिद्ध श्री गाणगापूर येथे जाऊन दिवस रात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. अर्थ: असा विचार करून त्वरित गाणगापूरला गेले आणि आजार बरा व्हावा म्हणून अनुष्ठान सुरू केले. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अर्थ: अनेक दिवस सेवा केली, 3 महिने गेले, एका रात्री त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला.
अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. अर्थ, तू अक्कलकोटला जा, तेथे स्वामींची सेवा कर. यतींच्या वचनावर श्रद्धा ठेव, मग आजार नष्ट होईल. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाण गापूर न सोडिले. अर्थ, शंकररावांची स्वामींवर श्रद्धा नव्हती, म्हणून त्यांनी दृष्टांत मानला नाही आणि गाणगापूर सोडले नाही. ते तेथीचे राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा. अर्थ, ते तिथेच राहिले पण अनुष्ठान केले. पुन्हा स्वप्नात आदेश मिळाला, अक्कलकोटला जा. हे जाणुनी हितकोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सह. अर्थ, हे आपल्यासाठी हिताचे आहे असे समजून शेवटी पत्नी समवेत ते त्वरित अक्कलकोटला आले. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. अर्थ, अक्कलकोटमध्ये प्रवेश करताच सर्व लोक स्वामींचे प्रेमळ भक्त आहेत हे त्यांच्या लक्षात आले. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. अर्थ, लोक मुखाने स्वामी नाम घेतात, स्वामी चरित्राचे कीर्तन करतात, स्वामी चरणांची पूजा करतात. स्वामीच त्यांचे आराध्य दैवत आहेत. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करीती घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. अर्थ, त्या नगरातील स्त्री पुरुष आपापली कामे करत असतानाही एकमेकांना प्रेमाने स्वामी चरित्र सांगतात. कित्येक प्राप्त स्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया स्वामी चरणी, जाती अति तोरणे. अर्थ, अनेक लोक पहाटे स्नान करून पूजेचे साहित्य घेऊन स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी आतुरतेने जात. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजती. अर्थ, मराठी भाषेच्या बागेतून कमळ फुले निवडून शंकरराव व विष्णुबुवा स्वामींची पूजा करतात. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टम अध्याय गोड हा. अर्थ, असा हा स्वामी चरित्र सारामृतातील नाना कथा सांगणारा, भक्तांना सदैव आनंद देणारा हा गोड अध्याय, अष्टम अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी चरणार्पण असतो. श्रीमस्तु शुभम भवतु.